श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्ल्ड ऑफ सानवी अँड समायरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 8 ते 8 अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला अशी मी 8 ठिपके मांडून घेत आहे एका ओळीमध्ये. आपल्याला 8 ठिपक्यांच्या 8 ओळी मांडून घ्यायच्या आहेत. आपण 8 ठिपक्यांच्या इथं 8 ओळी मांडून घेतलेल्या आहेत. त्यानंतरनं पहा, हा जो तिसरा ठिपका आहे या साईडचा आणि या साईडचा हा तिसरा ठिपका पहा. ह्या दोन्ही 3 ठिपक्यांच्या मध्ये हा जो सेंटरचा ठिपका आहे तो तिसरा, ते आपल्याला हे 4 ठिपके हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे इथे एक पानाचा आकार द्यायचा आहे. त्यानंतरनं पहा, या ठिपक्यापासनं आपल्याला जे घ्यायचा आहे हा 4 नंबरचा ठिपका, परत वरतून 4 नंबरचा ठिपका घ्यायचा आहे. इथपर्यंत आपल्याला अशी रेष ओढून घ्यायची आहे. परत या बाजूनेही हा 4 नंबरचा ठिपका आणि परत हा 4 नंबरचा ठिपका, असं करत आपल्याला अशी रेष ओढायची आहे. आणि आता हे या ठिपक्याशी जोडायचं आहे आपल्याला. त्यानंतर या बाजूचा या ठिपक्याशी आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने. त्यानंतर हे इथून अशी रेष घ्यायची आहे या ठिपक्यापर्यंत. परत या बाजूनेही हे 2 ठिपके जोडत आपल्याला इथं असा गोल आकार देत इथं रेष जॉईंट करायची आहे. त्यानंतर इथं गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने. पहा, हे अशा पद्धतीने आपलं एक फूल तयार झालेलं आहे. परत या बाजूलाही आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे. पहा, हे 4 ठिपके असे आपल्याला पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे. त्यानंतर परत या ठिपक्यापासून या 4 नंबरच्या 2 ठिपक्यांना आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे अशी रेष. पहा अशा पद्धतीने. याही बाजूला सेम तसंच करायचे आहे. 4 नंबरचा ठिपका घ्यायचा आहे आणि अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत. परत या ठिपक्याशी जोडायचं आहे. पहा अशा पद्धतीने. त्यानंतर हे 2 ठिपके जोडायचे आहेत. या बाजूचे हे 2 ठिपके असे गोल आकार देऊन आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर इथं आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. परत त्यानंतर हे 4 ठिपके आहेत, याला पानाचा आकार द्यायचा आहे. परत या बाजूला आणि परत याही बाजूला आपल्याला अशी ह्या रेषा जोडायच्या आहेत या ठिपक्यांनी. परत या ठिपक्याशी जोडून घ्यायची आहे अशी रेष आणि इकडच्या बाजूने या ठिपक्याशी. आता आपल्याला इथं गोल आकार द्यायचा आहे. पहा, या 2 ठिपक्यांना धरून आणि याही बाजूने सेम त्याच पद्धतीने या 2 ठिपक्यांना धरून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. आणि त्यानंतर या 1 ठिपक्याला धरून. त्यानंतर परत हे 4 ठिपके आपल्याला जोडायचे आहेत अशा पद्धतीने. पहा, परत या बाजूला हे 2 ठिपके जोडायचे आहेत आणि या बाजूला हे 2 ठिपके जोडायचे आहेत. त्यानंतर इथं अशी रेष आणि याही बाजूला हा ठिपका आणि हा ठिपका इथं
जोडून घ्यायचा आहे. आता परत या 2 ठिपक्यांना पानाचा आकार म्हणजे गोलसर आकार द्यायचा आहे. याही बाजूने त्याच पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण वरच्याच बाजूलाही गोल आकार दिलेला आहे. पहा, त्यानंतर अशी आपल्याला एक दांडी काढून घ्यायची आहे, एक रेष ओढायची आहे प्रत्येक फुलाला. त्यानंतर आपण इथे छोटेसे पान काढणार आहोत. हे जे ठिपके आहेत त्याला धरून अशा पद्धतीने पहा, या बाजूलाही त्याच पद्धतीने अशी पाने काढून घेणार आहोत आपण छोटीशी. सेंटरला आपण एक छोटासा ठिपका देऊन गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली 8 ते 8 अशी ठिपक्यांची रांगोळी तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रांगोळीसोबत. थँक्यू.